श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकरदेवांना कडक उपवास करून प्रसन्न केले होते. तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते. या काळादरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. तसंच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळे शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते. या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात. तसेच हा महिना प्रिय असल्याने भक्तांचे सर्व त्रास, संकट, दुःख भगवान शिवशंकर दूर करतात. तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये एका झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे, दुःखे नक्कीच दूर होतील व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे. मग आता आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या झाडाची पूजा, सेवा करायची आहे, तसेच कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता भगवान शिवशंकरांची पूजा करायचं म्हटलं की पहिल्यांदा येतं ते बेलपत्राचं झाड. तर आपल्याला या बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करण्याचे महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात. पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देतात, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलपत्राची पाने शिवाची ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते. मग आपण या श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राच्या झाडाची पूजा, सेवा ही करायचीच आहे. अगदी तुम्हाला महिनाभर करणे शक्य असेल तर महिनाभर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही फक्त श्रावण सोमवारी जरी बेलपत्राच्या झाडाची पूजा केली तरी पण चालेल. आपण बेलपत्राच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच बेलपत्राच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं पाणी तुम्ही बेलपत्राच्या झाडाला अर्पण करावं. त्यानंतर बेलपत्राच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. बेलपत्राच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती बेलपत्राच्या झाडाजवळ सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. तसेच तिथे बसून आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बेलपत्राच्या झाडाची पूजा, सेवा ही करू शकता. त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड. धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे महादेवांना अर्पण करतात हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला. त्यावेळी सर्व देव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले. यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं. यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं. तसंच धोत्र्याचं फुलही महादेवाला अर्पण केलं जातं. धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता. यामुळे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. धोत्र्याच्या झाडाची देखील आपण पूजा, सेवा करायची आहे. त्यानंतर तिसरं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. शमी हा वृक्ष शनीशी संबंधित आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते. या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शमीचं झाड घरी आणू शकता, त्याची विधिवत पूजा करू शकता. पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या शमी वनस्पतीची पूजा केली होती. तर आपण या झाडाजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, शुद्ध जल घ्यायचं आहे आणि हे मिश्रण दूध आणि पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. शमीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. शमीच्या झाडाजवळ आपल्याला आपली इच्छा, मनोकामना या श्रावण महिन्यामध्ये मागायची आहे. भगवान शिवशंकरांना शमीचे पान आणि बेलाचे पान हे अत्यंत प्रिय आहे. हे त्यांना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजापाठमध्येही या वनस्पती
वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी आपण नुसती शमीची वनस्पती जरी बघितली तरी पण आपले काम हे पूर्ण होते. कामामध्ये कोणतेही अडचणी अडथळे हे येत नाही. व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशीही येतो. त्यामुळे याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी देखील वाढते. त्यानंतर आपण या श्रावण महिन्यामध्ये केळीच्या झाडाची देखील पूजा करू शकतो. जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. गुरु भगवानांना खास केळी अर्पण केली जाते. तीज उत्सव आणि विवाह समारंभामध्ये सजावटीसाठी याचा वापर केला जातो. केळीच्या झाडाचे खोड नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणूनच गणपती पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्याची पाने गणेशाला अर्पण केली जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये केळीचे फळ भोग म्हणून दिले जाते. केळीची फळे आणि पाने सर्व धार्मिक आणि वैदिक विधींमध्ये वापरली जातात. तर आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडाजवळ जाताना आपण शुद्ध जल घेऊन जायचं आहे. तसेच केळीच्या झाडाला आपण थोडीशी हळद अर्पण करायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. त्यानंतर आपण केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि या प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती केळीच्या झाडाला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल ती तुम्ही केळीच्या झाडाला सांगू शकता. त्यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते. तसेच जर तुम्ही केळीचं झाड घरी लावलं तरी पण ते तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल आणि मोठं झाल्यानंतर ते झाड तुम्ही एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये लावलं तरी पण चालेल. केळीच्या झाडाची जशी जशी प्रगती होत जाते तशीच आपली व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते असे म्हणतात. त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिकदृष्ट्याही हे झाड खूप महत्त्वाचे आहे. पिंपळाचे झाड मानवासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन सोडते. दुसरीकडे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नसल्यास पिंपळाच्या झाडाची 108 परिक्रमा करणे खूप फायदेशीर ठरते. पिंपळाच्या झाडाला मंत्रोच्चार करत प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो. असे म्हटले जाते की ते शरीरातील पित्त आणि वात संतुलित करते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात. आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच आपण तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, कारण की पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पितरांचा वास असतो असे देखील म्हणतात. शनिदेव हे क्रोधी देवता मानले जातात. त्यांच्या वक्रदृष्टीने अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पत्रिकेत उपस्थित शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येला आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला 7 परिक्रमा केल्यास लाभ मिळतो. आपण या श्रावण महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण केल्यानंतर तसेच दिवा प्रज्वलित केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालायची आहे. मग तुम्ही 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ देखील तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. पिंपळाच्या झाडाचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. तसेच पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींना देखील ही माती आपण लावायची आहे. यामध्ये भगवान विष्णू तसेच सर्व देवतांचा वास असतो असे म्हटले जाते. तसेच या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारे बेलपत्र, धोत्रा, केळी, शमी ही झाडे आपण आपल्या घरामध्ये नक्कीच लावू शकता. नंतर मोठी झाल्यावरती तुम्ही ही शेतात लावली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.